नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो. केशरांबा शेती या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. सर्वप्रथम सर्व आंबा उत्पादक शेतकऱ्यांचं अभिनंदन. कारण बऱ्याच शेतकऱ्यांच्या बागेमध्ये सध्या मोहोर येण्याची प्रक्रिया चालू आहे. तर मोहोर काही जणांचा मोहोर बोंडसे फुगले असतील, मोहोर फुलला असेल. तर सर्वात महत्त्वाचं जे आहे की मोहोराच्या काडीवरती कुठे तुम्हाला काळे डाग दिसतात का? किंवा किडीचा प्रादुर्भाव दिसतोय का? तर याच्यासाठी आपण मागचा व्हिडिओ केला होता, की ज्यामध्ये बोंगे फुगल्यानंतर ना किंवा फुलं उमलण्याच्या अगोदर तुम्हाला कोणत्या कीटकनाशकाची आणि बुरशीनाशकाची फवारणी घ्यायची आहे. कारण मोहरामध्ये तुडतुडे, थ्रिप्स आणि रोगामध्ये करपा आणि भुरी याचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणावरती दिसतो आणि ज्याने पर्यायानं आंबा उत्पादक शेतकऱ्याचं उत्पादन घटण्याचं हे सर्वात मोठं कारण आहे. तर आता तुम्ही या व्हिडिओमध्ये बघू शकताय, की या बागेवरती बघा तुम्ही एकदम पांढरट अशी भुरी ह्या मोहरावरती आलेली आहे आणि त्यामुळं तुम्ही बघितलं असेल, की कुठेही तुम्हाला सेटिंग दिसत नाहीये. तर ह्या भुरीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावरती झाल्यामुळं या बागेमध्ये परागीभवन व्यवस्थित झालेलं नाहीये आणि पर्यायानं एवढा मोहर येऊनही अ, फळामध्ये सेटिंग नसल्यामुळं आंब्यामध्ये, तर याचा उत्पादनावरती नक्कीच परिणाम होणार आहे. पण आता ह्या कंडिशनमध्ये सुद्धा तुम्ही बघू शकताय, की एवढ्या मोठ्या प्रमाणात भुरीचा ज्यावेळेस प्रादुर्भाव होतो, तर त्यावेळेस माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे, की प्रत्येकानं वेळेवर कीटकनाशक आणि बुरशीनाशकाची फवारणी घेणं गरजेचं आहे. जर काहींच्या बागेमध्ये असा प्रादुर्भाव असेल, तर त्यांनी बाजारामध्ये मर्जर नावाचं जे बुरशीनाशक आहे, तर त्याचा फवारणीमध्ये उपयोग करून तुम्ही बऱ्यापैकी कंट्रोल करू शकता. पण अ, हे टाळण्यासाठी तुम्ही बोंगे फुगल्यानंतरच एक चांगल्या कीटकनाशकाची आणि बुरशीनाशकाची फवारणी घेणं हे फार गरजेचं आहे. हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे, की पाणी कधी चालू करायचं? ज्यावेळेस पूर्ण मोहोर बाहेर पडल्यानंतर ना सावकाश अगदी हळू पद्धतीनं पाणी आपल्याला झाडांना द्यायचं आहे. हळू झाडाचा ताण तोडायचा आहे. पाणी अगदी वापसा कंडिशनमध्ये ठेवायचं आहे. ते आपण पुढं बघणारच आहोत. पण माझी सर्व आंबा उत्पादक शेतकऱ्यांना विनंती आहे, की अशी कंडिशन आपल्या बागेमध्ये येऊ नये, याकरता बोंडे फुगल्यानंतरच फुले उमलण्याच्या अगोदर कीटकनाशक आणि बुरशीनाशकाची फवारणी घेणं हे फार गरजेचं आहे. आता सर्वात महत्त्वाचं, की आंब्याचा मोहर गळण्याची कारणं काय आहेत? हे प्रत्येक शेतकऱ्याला कळणं फार गरजेचं आहे. तर सगळ्यात पहिलं कारण आहे, की हार्मोन्सची कमतरता. त्यानंतर दुसरं कारण आहे, की नायट्रोजनची कमतरता. तिसरं आहे पाणी कमी जास्त प्रमाणात देणं. यामुळं सुद्धा मोहोर आणि फळगळ होते. त्यानंतर हवामानामध्ये जो काही बदल होतो, त्याचाही मोहोर गळण्यावरती परिणाम होतो. त्यानंतर मोहोरावरती जे कीड आणि रोग यांचा जर प्रादुर्भाव झाला असेल, जसं आता आपण बघितलं, की बुरीचा प्रादुर्भाव किंवा तुडतुड्याचा प्रादुर्भाव यामुळेही मोहोर गळू शकतो. आणि सगळ्यात 6वं कारण आहे, की फुलांच्या परागीभवनाचा अभाव, की तुमच्या बागेमध्ये मधमाशी असेल, फुलपाखरू असेल, साधी माशी असेल, तर हे जर कीटक येत नसतील, तर याचा परिणाम हा तुमच्या मोहोर गळण्यावरती होतो. तसंच झाडांना संतुलित तुम्ही अ, काय दिलेलं आहे खत व्यवस्थापन, याचाही मोहोर गळण्यावरती खूप मोठा असा परिणाम होतो. तर ह्या गोष्टी शेतकऱ्यांना माहीत असणं गरजेचं आहे. तर जे पहिलं कारण आहे, की हार्मोन्सची कमतरता. बघा ज्यावेळेस फुलाचं फळामध्ये रूपांतर होत असतं, त्यावेळेस झाडाला हार्मोन्सची गरज असते. तर ही हार्मोन्सची कमतरता तुम्ही झाडाला कशा पद्धतीनं भरून देऊ शकता? तर बाजारामध्ये प्लॅनोफिक्स नावाचं एक संजीवक आहे, की ज्यामध्ये नॅफ्थॅलिक ॲसिडिक ॲसिड आहे. तर ह्याचा स्प्रे तुम्ही घेऊ शकता. तर ह्याचा डोस कसा आहे बघा, की ह्याचा डोस कमी जास्त प्रमाणात करायचा नाही. जर जास्त दिला तर त्याचा विपरीतही परिणाम होऊ शकतो. त्यामुळं 4.5 मिली प्रति 15 लिटर किंवा सगळ्यात ढोबळ एक लक्षात ठेवा, की 100 लिटर पाण्याला 30 एम-एल प्लॅनोफिक्स हे तुम्हाला घ्यायचं आहे. बघा शेतकऱ्यांनो, मी पुन्हा एकदा सांगते, की जी सगळ्यात पहिलं कारण आहे, की हार्मोन्सची कमतरता. बघा ज्यावेळेस फुलाचं फळात रूपांतर होतं, ज्यावेळेस तो देठ असतो, त्या देठामध्ये ऑक्सिन नावाचा घटक तयार होतो आणि त्यामुळं फळगळ होते. मग तो हार्मोन्स देण्यासाठी तुम्हाला प्लॅनोफिक्सची फवारणी घेणं गरजेचं आहे. मग आता ही फवारणी कधी करायची? मोहर ज्यावेळेस पूर्णपणे उमलल्यानंतर किंवा फुलाच्या प्रारंभिक अवस्थेत फवारणी ही तुम्हाला करायची. म्हणजे कधी? की फुलामध्ये ज्यावेळेस मोहरीसारखं तुम्हाला सेटिंग दिसेल, त्यावेळेस तुम्हाला पहिला स्प्रे घ्यायचा आहे. त्यानंतर दुसरा स्प्रे कधी घ्यायचा आहे? वाटाण्या एवढे ज्यावेळेस फळं होतील,
त्यावेळेस तुम्हाला दुसरा स्प्रे घ्यायचा आहे आणि तिसरा स्प्रे ज्यावेळेस गोटीच्या आकाराचे ज्यावेळेस आंबे होतील त्यावेळेस तुम्हाला तिसरा स्प्रे घ्यायचा आहे. बघा, 100 लिटरला 30 ml एवढंच तुम्हाला प्लॅनोफिक्स घ्यायचंय आणि यामध्ये इतर रासायनिक काहीही तुम्ही मिसळू नका. म्हणजे कीटकनाशक, बुरशीनाशक हे एक टॉनिक आहे किंवा एक संप्रेरक आहे, की ज्यामध्ये तुम्ही कुठलंही रासायनिक मिसळायचं नाहीये. फक्त तुम्हाला प्लेन प्लॅनोफिक्सची फवारणी घ्यायची आहे, की ज्यामध्ये तुम्हाला 30 मिली प्रति 100 लिटरला. यामुळं काय होतं, की देठ मजबूत होतो आणि तुमची फळगळ ही कमी होते. बघा, मला असं वाटतं सर्व शेतकऱ्यांच्या ह्या गोष्टी लक्षात आल्या असतील, की 3 प्लॅनोफिक्सचे स्प्रे घ्यायचे आहेत. कधी-कधी ज्यावेळेस तुमचं मोहरीसारखं सेटिंग असेल फळाचं, मोहरामध्ये निरीक्षण करायचं. त्यानंतर वाटाणा एवढं ज्यावेळेस तुमचं फळ होतंय आणि तिसरं गोटीच्या आकाराचं ज्यावेळेस तुमचं फळ होईल, त्यावेळेस तुम्हाला प्लॅनोफिक्सची फवारणी या ठिकाणी करायची आहे. आता सगळ्यात दुसरं जे महत्त्वाचं कारण आहे, की नायट्रोजनची कमतरता. तर बरेच शेतकरी याच्याकडे दुर्लक्ष करतात. कारण ज्यावेळेस आता या स्थितीमध्ये ज्यावेळेस फुलाचं फळामध्ये रूपांतर होतं, त्यावेळेस झाडाला नायट्रोजनची कमतरता खूप जाणवते. कारण ही फार फास्ट प्रोसेस होते. बघा, फुलं उमलतात, तिथून फळधारणा होते आणि ह्यासाठी झाडाला नायट्रोजनची गरज फार असते. तर ही नायट्रोजनची कमतरता तुम्ही कशी कमी करू शकता? तर तुम्ही लिक्विड युरिया सध्या बाजारामध्ये उपलब्ध आहे. तर तो 1 मिली प्रति लिटरनी त्याचा स्प्रे घेऊ शकता किंवा जो दाणेदार युरिया असतो की वॉटर सोल्युबल तर तर तो तुम्ही 100 लिटर पाण्यामध्ये 1% युरिया म्हणजे 1 किलो युरिया तुम्ही मिसळा आणि त्याचा झाडावरती तुम्ही स्प्रे घेऊ शकता किंवा जे 13-0-45 हे जे काही खत आहे, तर त्याचाही तुम्ही 5 ग्रॅम प्रति लिटरनी स्प्रे घेऊ शकता. बघा, मी पुन्हा एकदा सांगते, की शेतकरी याच्याकडे दुर्लक्ष करतात, की झाडामध्ये नायट्रोजनची कमतरता, तर ती नायट्रोजनची कमतरता तुम्ही या पद्धतीनं भरून काढू शकता. आता तिसरं महत्त्वाचं जे कारण आहे, तर ते आहे पाणी कमी जास्त प्रमाणात देणं. बघा, आता ऑलरेडी आपण ऑक्टोबर महिन्यापासून ताण झाडाला दिलेला असतो आणि ज्यावेळेस फुलं पूर्णपणे मोहर बाहेर पडतो, म्हणजे एक 60-70% तर आपल्याला हलकं-हलकं पाणी झाडाला द्यायचंय. म्हणजे आपल्याला बागेचा ताण तोडायचा आहे. बघा कसं असतं, की ज्यावेळेस आपल्याला अचानक एकदम खूप तहान लागते आणि आपण जर गटगट पाणी पिलं, तर त्याचा आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होतो. त्याच पद्धतीनं झाडांना झाडाचा ताण तोडताना तुम्हाला हलकं-हलकं पाणी द्यायचं. जर जास्त पाणी दिलं, तरी सुद्धा फुलं आणि फळं गळू शकतात. तर ज्यांच्याकडे ड्रिप सिंचन प्रणाली आहे, तर अशा शेतकऱ्यांनी झाडाच्या मुळाच्या ठिकाणी 20 ते 30 सेंटीमीटर एवढं खोल जाईल एवढंच पाणी द्यायचं. म्हणजे एक साध्या सोप्या ढोबळ गोष्टीमध्ये तुम्हाला सांगायचं झालं तर वापसा कंडिशन तुमच्या बागेमध्ये ठेवायचं. अजिबात अति पाणी द्यायचं नाही. तर ही गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवा. यामुळे सुद्धा फळगळ होऊ शकते. वापसा कंडिशन ठेवली तर आर्द्रता कायम राहून फळगळ होणार नाही. आता चौथं जे कारण आहे, तर ते चौथं कारण आहे हवामानात बदल. आता काय होतं, की अत्यधिक उष्ण म्हणजे बघा ऑक्टोबर हीट, नोव्हेंबर हीट जी असते किंवा आता दिवसा थोडंसं हीट जास्त असते. तर पश्चिमेकडून सुद्धा उष्ण वारं जास्त प्रमाणात येतं किंवा अति थंडी यामुळं सुद्धा मोहोर गळू शकतो. तर हवामानातील अचानक झालेल्या बदलामुळं सुद्धा फळांची टिकवण क्षमता ही कमी होते. तर मग यासाठी तुम्ही काय करू शकता, की जी तुमची बाग आहे, तर त्या बागेच्या पश्चिम बाजूला काय करू शकता, वारा विरोधक झाडं लावू शकता. सागवान असेल किंवा जी काही उंच वाढणारी जी झाडं आहेत, की ज्याच्यामुळं वाऱ्याचा विरोध तुम्ही कमी करू शकता. तर अशी पश्चिम बाजूला तुम्हाला वारा विरोधक झाडं ही लावायची आहेत. तर ह्या पद्धतीनं तुम्ही हवामानातील बदल कंट्रोल करू शकता. आता याच्यावरती आपण म्हणजे नैसर्गिक तर काही करू शकत नाही, जी गोष्ट आपल्या हातात नाही. पण ह्या काही साध्या गोष्टी आपण करून मोहराचं संरक्षण करू शकतो. सगळ्यात 5वी महत्त्वाची गोष्ट आहे, की मोहरावरती कीड व रोग याचा प्रादुर्भाव. बघा, यासाठी आपण बरेच व्हिडिओ केलेत. फुले उमलण्याच्या अगोदर तुम्ही तुडतुडे, थ्रिप्स, अळी, पांढरी माशीसाठी कीटकनाशकाचा स्प्रे घेऊ शकता आणि करपा आणि भुरी या रोगाच्या नियंत्रणासाठी तुम्ही साप, नेटिओ, कॉन्टाफ, ताकद या बुरशीनाशकांचा स्प्रे घेऊ शकता. तर बघा, ह्या गोष्टी तुम्हाला प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर ह्या गोष्टी तुम्हाला अगोदरच करायच्या आहेत. एकदा मोहोर फुलल्यानंतर ना तुम्ही कुठल्याही कीटकनाशकाची आणि बुरशीनाशकाची फवारणी घ्यायची नाही. बुरशीनाशक एक वेळ घेऊ शकता, पण कीटकनाशक जर तुम्ही घेतलं,
तर त्याचा रेसिड्यू काय असतं, की एक म्हणजे त्याचा 15 दिवसापर्यंत इफेक्ट असतो आणि यामध्ये फुलं उमलली असतील तर मधमाशी तुमच्या बागेमध्ये येणार नाही. तर मग सगळ्यात 6वी जी गोष्ट आहे ती फुलांच्या परागीभवनाचा अभाव. मधमाशा किंवा इतर कीटकही काही असतात, की ज्यामुळं तुमच्या फुलाचं परागीभवन होऊन फुलाचं फळामध्ये रूपांतर होत असतं. तर यामध्ये रासायनिक फवारणी तर आपल्याला करायची नाहीयेच. त्यानंतर ना परागीभवन करणाऱ्या कीटकांना आपल्याला आकर्षित करावं लागेल. मग काही पिवळ्या वस्तूकडे कीटक जास्त आकर्षित होतात. तर पिवळे निळे चिकट म्हणजे तुम्ही पिवळे कागद लावू शकता किंवा बागेत मधमाशाचं पोळं ठेवू शकता. मधमाशाच्या पेट्या ठेवू शकता किंवा फुलांच्या आसपास कीटक आकर्षित करण्यासाठी एक 45 दिवस अगोदर म्हणजे मला असं वाटतं की एक ऑक्टोबर महिन्याच्या अगोदर जर तुम्ही झेंडूच्या फुलं कडेनं जर लावली, तर म्हणजे झेंडूची झाडं लावली तर एक 45 दिवसात झेंडूला फुलं लागतात. तर ह्या बरोबर डिसेंबरमध्ये ती फुलं आली तर त्यामुळे मधमाशा आकर्षल्या जाऊ शकतात. तर आणखीन सगळ्यात महत्त्वाचं एक राहून गेलं माझ्याकडनं सांगायचं, की बोरानची कमतरता पण जर असेल, तर सुद्धा फुलगळ ही होते. बोरान खूप मोठं कार्य करतं आणि फुलांच्या विकासनाला चालना देतं. तर परागीभवन टिकवण्यासाठी तुम्ही 15 लिटर पाण्यात 2 ते 3 ग्रॅम बोरॉन मिसळून त्याची फवारणी करू शकता, की ज्यामुळं फुलाच्या विकासाला एक खूप चांगली अशी चालना या ठिकाणी मिळू शकते. तर माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे, की अशा पद्धतीनं जर तुम्ही व्यवस्थित नियोजन केलं, तर नक्कीच तुम्ही फुलगळ आणि फळगळ रोखण्यासाठी मदत करू शकता आणि तुमच्या उत्पादनामध्ये वाढ करू शकता. तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा, ज्यामुळे कुठल्यातरी शेतकऱ्याचा काहीतरी प्रमाणात फायदा होऊ शकतो. धन्यवाद.